गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बरे आहात का तुम्ही? बघा इकडं, दैनंदिन व्यवहारामध्ये आपण जेव्हा रोजच्या रोज युट्यूबवर ते व्हिडिओ बघतो, युट्यूबवरील व्हिडिओ बघत असताना बरेच जण म्हणतात, अरे काय बघतोस तू आणि काय शिकतोस ही क्लास. बघा, आपण चांगले काम करत असताना बरेच जण असे आहेत की तुम्हाला ते काम करू देत नाहीत आणि म्हणतात कशाला बघतो इंग्रजी व्हिडिओ. तर अशा निगेटिव्ह विचार करणाऱ्या लोकांपासून आपण दूर राहा आणि दररोज हे व्हिडिओ बघत राहा. आज आपण या ठिकाणी फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भविष्यकाळ याविषयी माहिती घेणार आहोत. मित्रांनो, अजून जर कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बघा, शेअरिंग इज केअरिंग. तर आज आपण या ठिकाणी चालू भविष्यकाळ याची विधानवाचक होकार आणि विधानवाचक नकाराची वाक्ये कशी तयार होतात आणि ती आपण कशी वापरायची हे आपल्याला आज शिकायचं आहे. बघा, विधानवाचक होकारामध्ये आपल्याला त्या वाक्याचं स्ट्रक्चर म्हणजे रचना. बघा, स्ट्रक्चर म्हणजे रचना. जसे आपण बिल्डिंगचं स्ट्रक्चर अगोदर तयार करतो, नंतर बाकीचे काम करत असतो, तसंच या ठिकाणी एखादं वाक्य आपण तयार करत असताना त्याचं स्ट्रक्चर येणं फार महत्वाचं. उगाच आपण काय पण बोलायला जमत नाही. बघा, आपण एखादं वाक्य बोलत असताना त्या वाक्याची रचना बरोबर आली पाहिजे आणि ती वाक्याची रचना आपल्याला यायची असेल तर या ठिकाणी आपल्याला या सर्व माहिती बरोबर लिहिता आली पाहिजे. जसं की करता प्लस विल बी प्लस क्रियापदाचे आयएनजी रूप हे विधानवाचक होकाराची म्हणजे चालू भविष्य काळामधली त्याचं एक स्ट्रक्चर आहे. काय बघा, स्ट्रक्चर करता प्लस विल बी प्लस क्रियापदाचे आयएनजी रूप. आता आपण काय करूया मित्रांनो, की याची वाक्य आपण बघूया कशी वाक्य तयार होतात. बघा, आय विल बी रायटिंग म्हणजे मी लिहित असेन. भविष्य काळामध्ये सांगतोय तो विद्यार्थी की मी लिहित असेन. आय विल बी रायटिंग. दुसरं वाक्य बघूया मित्रांनो, वी विल बी रायटिंग. वी म्हणजे आम्ही लिहित असू. वी विल बी रायटिंग, आम्ही लिहित असू. तिसरं बघा, यू विल बी रायटिंग. यू म्हणजे तू किंवा तुम्ही. यू म्हणजे काय, तू किंवा तुम्ही. यू विल बी रायटिंग, तू लिहित असशील किंवा तुम्ही लिहित असाल. तुम्ही लिहित असाल. चौथं बघा, ही विल बी रायटिंग. ही म्हणजे काय रे मित्रांनो, तो. ही म्हणजे तो. शी म्हणजे ती. आय म्हणजे मी. म्हणजे पहा, हे छोटे छोटे शब्द तुम्हाला पाठ करायचे आहेत. बघा, आपण बघितलं, ही विल बी रायटिंग, तो लिहित असेल. पाचवं बघा, सी विल बी रायटिंग, ती लिहित असेल. सी म्हणजे ती. सहावं बघा, इट विल बी रायटिंग, ते लिहित असेल. इट म्हणजे ते. सातवं बघा, दे विल बी रायटिंग, ते लिहित असतील किंवा त्या लिहित असतील किंवा ती लिहित असतील. शब्दावर लक्ष असू द्या. एक्झाम्पल घेऊया आपण त्या ठिकाणी, आय विल बी रायटिंग अ लेटर. आय विल बी रायटिंग अ लेटर म्हणजे मी पत्र लिहित असेल. आय विल बी रायटिंग, मी पत्र लिहित असेल. म्हणजे आपण भविष्य काळामध्ये बोलत आहोत. आता अशा प्रकारे विधानवाचक नकाराची वाक्य आपल्याला चालू भविष्य काळामध्ये विधानवाचक नकाराची वाक्य कशी तयार होतात आणि त्याचं स्ट्रक्चर काय आहे हे आपण आता या पुढे शिकणार आहोत. बघा, या ठिकाणी स्ट्रक्चर आहे करता प्लस विल नॉट बी प्लस क्रियापदाचे आयएनजी रूप. इथं काय होतं मित्रांनो, बघा, करता प्लस विल बी. फक्त इथं होतं विधानवाचक होकारामध्ये करता प्लस विल बी होतं, परंतु या ठिकाणी नकारार्थी वाक्य असल्यामुळे करता प्लस विल नॉट बी प्लस क्रियापदाचे आयएनजी रूप हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा, त्या ठिकाणी आपण त्याचं वाक्य बघूयात. आय विल नॉट बी रायटिंग. आय विल नॉट बी रायटिंग, मी लिहित नसेन. भविष्य काळामध्ये आपण बोलत आहोत त्या ठिकाणी, लक्ष द्या. दुसरं बघा, वी विल नॉट बी रायटिंग, आम्ही लिहित नसू. वी विल बी नॉट रायटिंग, आम्ही लिहित नसू. तिसरं बघा, यू विल नॉट बी रायटिंग. यू विल नॉट बी रायटिंग, तू लिहित नसशील किंवा तुम्ही लिहित नसाल.
आता चौथं बघा, ही विल नॉट बी रायटिंग म्हणजे तो लिहित नसेल. ही विल नॉट बी रायटिंग तो लिहित नसेल. पाचवं बघा, सी विल नॉट बी रायटिंग ती लिहित नसेल. पुढे बघा, इट विल नॉट बी रायटिंग. इट म्हणजे काय, ते लिहित नसतील, ते लिहित नसेल. इट विल नॉट बी रायटिंग ते लिहित नसेल. सातवं बघा, दे विल नॉट बी रायटिंग ते लिहित नसतील किंवा त्या लिहित नसतील किंवा ती लिहित नसेल. त्याचं उदाहरण घेऊ आपण. एक्झाम्पल बघा, आय विल नॉट बी रायटिंग अ लेटर. आय विल नॉट बी रायटिंग अ लेटर म्हणजे मी पत्र लिहित नसेल. मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण विधानाचे होकार आणि विधानाचे नकाराची चालू भविष्य काळामधली वाक्य बघितले आहेत. ही वाक्य आपल्याला सर्वांना वहीत लिहायची आहेत, त्याचे शब्द पाठ करायचे आहेत, त्याचं स्ट्रक्चर पाठ करायचं आहे. आणि हा व्हिडिओ आवडला तर मित्रांना नक्की शेअर करा, लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.